आता बातमी आहे डॉक्टरांच्या आंदोलनासंदर्भात। होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलाय। 30 जून रोजी काउन्सिलने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे आणि यात होमिओपॅथी डॉक्टरांना 6 महिन्यांचा कोर्स केल्यानंतर आधुनिक औषधं लिहून देण्याची परवानगी दिलेली होती। या निर्णयाला विरोध करण्यात आलाय। सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा झाली, मात्र तोडगा निघाला नाही, त्यामुळे संप पुकारण्यात आलाय। आता आज ओपीडी बंद राहणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होणार आहेत। ठिकठिकाणी हे आंदोलन केलं जातंय। पहिल्या 24 तासात आपत्कालीन सेवा सुरू ठेवली आहे। दरम्यान या संपासंदर्भात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी आढावा घेतलाय। महाराष्ट्रातील सुमारे 15,000 डॉक्टर्स संपावर गेलेले आहेत क्रॉसपॅथीच्या विरोधात। त्यात नागपूरच्या 600 डॉक्टरचा समावेश आहे। आपल्यासोबत मार्टचे पदाधिकारी आहेत, गौरव काळे सहसचिव आहेत, त्यांच्याशी बोलूया। गौरव, किती डॉक्टर संपावर आहेत आणि आता तातडीचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यावरती परिणाम होईल याची जाणीव आहे का? हे बघा, तातडीचे किंवा आपत्कालीन जे आहे पेशंट त्यांच्यावरती कोणताही होणार नाही। तिथे निवासी डॉक्टर आताही ड्युटीवरती रजू आहे आणि राहिला विषय ओपीडीचा, तो ओपीडी ही कोणत्याही मेडिकल कॉलेजची बंद नाही आहे। तिथे सिनियर रेसिडेंट्स आणि लेक्चरर, असोसिएट प्रोफेसर, युनिट इंचार्ज, एचओडी हे सगळे कार्यरत आहे। कारण सगळ्यांना माहिती आहे की पेशंट सेवा ही हॅम्पर होऊ द्यायची नाही आहे आणि आंदोलनही चालू द्यायचं आहे। म्हणून हे आंदोलन किती डॉक्टर्स करतायत आणि मुख्य म्हणजे हे प्रोलॉंग होऊ शकतं का? कारण सरकारसुद्धा मागे घेण्याच्या पवित्र्यात नाही आहे। हे बघा, महाराष्ट्रात 32 मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर संपावर आहेत। जवळजवळ 15 ते 16,000 निवासी डॉक्टर संपावर आहे आणि गव्हर्नमेंटनी जर याच्यावरती सोल्युशन नाही काढलं तर साहजिक आहे आंदोलन प्रोलॉंग होणारच आहे। कारण हे या जनतेच्या भविष्यासाठी आहे, आमच्याही पेक्षा जनतेच्या भविष्यासाठी आहे। त्यांच्या याच्या आयुष्याची खेळ होऊ नये याच्यासाठी आंदोलन आहे। हे जनतेने समजायला पाहिजे आमच्याही पेक्षा। शेवटचा प्रश्न, जर शासनाने तुमची मागणी मान्य केली नाही तर पुढे काय होणार? पुढे आंदोलन अजून प्रोलॉंग होईल, अजून लांब चालेल हे, आणि कदाचित असं होईल की आम्हाला आमचा जर सरकार अंत पाहत असेल तर कदाचित आम्हाला मग अत्यावश्यक सेवेवरती रेसिडेंट्स कमी करावे लागतील किंवा बंद करावे लागतील। खूप खूप धन्यवाद। तर एकूणच मार्ड आक्रमक स्वरूपात आहे। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचा कोर्स केला तरीही ते ॲलोपॅथी डॉक्टरांचा दर्जा गाठू शकत नाही आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र सरकारने आपले निर्णय मागे घेतला पाहिजे, नाही तर भविष्यात जे आपत्कालीन रुग्ण आहेत त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।